काय नाव आपलं? गुलाब पांडुरंग काटे. बर, काय वाटतं आता सध्या निवडणूक लागणार आहे, काय वातावरण कोणाच्या बाजूने? नानाच्या बाजूने. बरं, का बरं नानांच्या बाजूने काय त्याने आमचं सगळं कांदन केले. काय काय कामं केलीत आपल्या या परिसरात? गावची कामं केली, आईची कामं केल्यात, पोरं कामाला लावल्यात. आता अजून काय करायला? बरं, आता मागच्या वेळेस पोटनिवडणुकीत उभे होते नाना, तिथं पराभव झाला, कशामुळे पराभव झाला? आता थोडस लोक आहेत अशी, थोडी कशी पण म्हणतात की राहुल गांधी अपक्ष उभे राहिले म्हणून नानांचा पराभव झाला. हा, ते खरंच आहे. त्यांनी त्याच्या बाजूचं सगळं मतदान त्यांनी त्याच्या बाजूने घेतलं ना. गावचं त्यांच्या मतदान आम्हाला झालंच नाही. फक्त आम्ही साथ द्यायची तेवढी दिली त्यांना. आता यंदा कसं पाहतं, कारण शक्यता कमी आहे नानांना तिकीट मिळेल पक्षाचं अधिकृत. तिकीट पण मिळून द्या. पण शक्यता कमी आहे, कारण भाजपला तिकीट जाण्याची शक्यता आहे. जाऊन दे त्यांना, येतात आम्ही उभं राहणारच आहे ना. किती काय झालं तरी आम्ही उभं राहणारच. बर, आणि जर तुतारीत जर प्रवेश केला तर काय वाटतं? तू तरी ते सगळ्यात उत्तम. आमची इच्छा आहे, पण अजून आता काय झालं आम्हाला तर काय माहिती नाही ना. तुमची इच्छा आता नानांनी महायुती सोडून शरद पवार काय वाटतं तुतारीत गेलं काय परिवर्तन? जुना माणूस आहे आमचा, आम्ही जुनी पिढी शरद पवार वर गेलेली आहे आमची. म्हणून नाना आमचा पहिल्यापासून शरद पवारच्याच मागे येत, आम्ही त्याच्याच मागे. आणि अजितदादा पण काल म्हटले की आमचा प्रयत्न चाललाय की घड्याळ चिन्हाला जागा सोडून घ्यायची, जर सुटली तर काय वाटतं भाजपला काम करतील नानाचं? मग थोडेफार करतात, आता बाकीच्यांचं काय आपण सांगा. पण आमची जी कट्टर आहे ते आम्ही साथ देणार. काय विषय वाटतं यावेळेस किती लीड असेल नानांचं? आता नानाला पाठीमागे मतदान चांगलं झालं होतं, पण थोड्या मतावून आम्ही पडलोय. पण आता जर दोन्ही लोकांनी जनतेने साथ चांगली आम्ही निवडून येणारच, पण आम्हाला तिकीट हे मिळालं पाहिजे शरद पवार.